राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब तसेच युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती साजऱ्या करण्यासाठी या ठिकाणी एकत्रित जमलो आहोत। महापुरुषांचं कार्य हे चंदनाप्रमाणे सुगंधित असते। त्यांच्या कार्याने समाजाच्या दिशा आणि दशा या सर्व उजळून निघतात। याचप्रमाणे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सह्याद्रीच्या कुशीमध्ये स्वराज्याची स्थापना राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रेरणेतून छत्रपती शिवाजी राजांनी केली। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचं एकूणच व्यक्तिमत्व म्हणजे कर्तृत्व मातृत्व यांचा सुरेख संगम आहे। या माऊलीने स्वराज्याला 2 छत्रपती दिले। या 2 छत्रपतींनी स्वराज्याची धुरा आपल्या खांद्यावरती यशस्वीपणे पेलली आणि खऱ्या अर्थाने रयतेचं राज्य या महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या कुशीमध्ये निर्माण केलं। विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही राजेशाही परंपरा होती ती फार पूर्वीपासून चालत आली ते शिवबांच्या काळापर्यंत। पण लोकशाहीमध्ये सुद्धा शिवाजी राजांचा जो उदो होतो तो एका गुणामुळे, तो एका कार्यामुळे की त्या राज्यातील प्रजेला अर्थात रयतेला हे राज्य रयतेचं राज्य वाटत होतं। ही किमया केवळ छत्रपती शिवाजी महाराजच करू शकले। छत्रपती शिवाजी राजांचा पराक्रम, छत्रपती शिवाजी राजांचा जो काही एकूणच जीवन प्रवास आहे तो म्हणजेच धगधगता जीवन प्रवास हा जिजाऊंच्या विचाराचाच एक प्रवास आहे। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपती शिवरायांवरती अत्यंत बारकाईने निरीक्षण संस्कार केले। खूप साऱ्या गोष्टी त्यांना शिकवल्या आणि एकूणच धर्मातील जो काही छुपा दहशतवाद होता तो दहशतवाद त्या ठिकाणी संपवला। छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मशास्त्राच्या मानवी कल्याणासाठी ज्या आज्ञा होत्या त्या पाळल्याच, पण जे काही थोतांड होतं ते त्या ठिकाणी नाकारलं आणि म्हणूनच आपल्याला या निसर्गातील अंधाराचा फायदा घेऊन गनिमी काव्याने शत्रूला कसं पराजित करता येईल या दृष्टिकोनातून छत्रपती शिवरायांच्या सर्वच लढाया ह्या अमावस्येच्या रात्रीच व्हायच्या आणि आम्ही अमावस्येला एक अशुभ मानून कोणतंही शुभकार्य करत नाही हे आम्ही आजही 21व्या शतकामध्ये हे पाळतो आहे। ते 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवरायांनी नाकारलं आणि हे का नाकारलं हे केवळ आणि केवळ राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचे संस्कार होते। की लोकशाहीमध्ये आम्हाला आजही आमचा राजा आठवतो। अनेक राजे आले आणि गेले, त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या कोणी साजऱ्या करतही नाही, परंतु छत्रपती शिवरायांची जयंती राष्ट्रमाता जिजाऊंची जयंती पुण्यतिथी आपण गेल्या 400 वर्षापासून सुद्धा या ठिकाणी साजरी करत आलो। त्याचं एक वेगळं कारण आहे की रयतेला आपलंसं वाटणारं राज्य या ठिकाणी निर्माण करू शकले छत्रपती शिवराय। ही जिजाऊंची शिकवण होती की रयतेला आपलंसं राज्य वाटत नव्हतं। राजा आला काय गेला काय, रयतेला त्याच्या दुःखामध्ये कोणताही बदल होत नव्हता आणि म्हणून रयतेला त्या राजाविषयी कोणतीही आपुलकी नव्हती। राजा ज्याप्रमाणे येतो बदलतो त्याप्रमाणे गावातील गावकी चालवणारे सरंजामदार असतील, देशमुख असतील, पाटील असतील, कुलकर्णी असतील ही आपले वस्त्र त्यागायची आणि नव्या राजाची वस्त्र परिधान करायची आणि जो रयतेचा छळ असायचा तो त्या ठिकाणी चालूच असायचा। पण छत्रपती शिवराय आले आणि रयतेच्या सुखदुःखामध्ये बदल झाला। रयतेचं दुःख जाणून घेऊ लागलं ते कोणीतरी एक राजा या सह्याद्रीच्या कुशीमध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला आणि तो म्हणजे छत्रपती शिवराय। की रांजाच्या पाटलाची गोष्ट आपल्याला माहीतच आहे की पाटील असतील, कुलकर्णी असतील, वतनदार असतील, देशमुख असतील हे सर्व लोक छळ करायचे समाजामध्ये आणि एकूणच गोरगरिबांच्या बायकामध्ये उपभोगण्याची वस्तू त्या ठिकाणी मानायचे आणि म्हणून एका रांजाच्या पाटलाने त्या ठिकाणी एक तरण्याताठी शेतकऱ्याची पोरगी उचलून नेली, तिला भोगली आणि म्हणून त्या मुलीने आता जगणं काही आपल्याला चांगलं नाहीये, शोभणारं नाहीये आणि म्हणून तिने आत्महत्या केली। ही
ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. छत्रपती शिवरायांना कळाली, जिजाऊंना कळाली. जिजाऊच्या आदेशानुसार रांजाच्या पाटलाला त्या ठिकाणी पुणेमध्ये बोलवण्यात आलं आणि राजांच्या आदेशानुसार त्या रांजाच्या पाटलाचा त्या ठिकाणी चौरंग करण्यात आला, त्याचे हातपाय छाटण्यात आले. ही बातमी वाऱ्यासारखी त्या सर्व पुणे परंगण्यामध्ये पसरली आणि मग रयतेला असं वाटू लागलं की कोणीतरी आपल्या दुःखाची काळजी करणारा आहे, कोणीतरी आपल्या वेदना समजून घेणारा आहे, कोणीतरी आपल्या स्त्रियांची आबरू राखणारा राजा आहे, निर्माण झाला आहे. आणि म्हणून रयत ही राजाच्या त्या राज्यकार्यामध्ये सहभागी झाली आणि हसत हसत मरायला तयार झाली. शिवांच्या अगोदर जे राजे झाले त्या राजांसाठी मरणारं, हसत हसत मरणारं कोणी तयार झालं नाही. विद्यार्थी मित्रांनो, ते जे काही नौकर होते पराक्रम गाजवलं त्यांनी, पण तो पराक्रम केवळ वतनकी मिळवण्यासाठी, सरजामकी मिळवण्यासाठी, वतन मिळवण्यासाठी गाजवला. पण छत्रपती शिवरायांच्या कार्यामध्ये मावळ्यांनी जो पराक्रम गाजवला तो केवळ वतनांसाठी गाजवला नाही, एखादी मर्दुमकी गाजवण्यासाठी गाजवला नाही, तर ते एक कार्य सिद्धीस नेण्यासाठी, पवित्र कार्य सिद्धीस जाण्यासाठी. आणि लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे या उदात्त हेतूने या सर्व मावळ्यांनी त्या ठिकाणी आपली मर्दुमकी गाजवली, आपला पराक्रम त्या ठिकाणी गाजवला. हा वतनासाठी आणि केवळ पाटीलकी आणि कुलकर्णी मिळवण्यासाठी तो गाजवला नव्हता. पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये आपल्याला आठवते महाराज अडकून पडले होते, कित्येक दिवस झाले, पण त्या ठिकाणी सिद्धी जोहरचा वेढा सैल होत नव्हता. एक पातळ जागा शोधण्यात आली, एक दिवस ठरवण्यात आला आणि त्या छुप्या मार्गाने छत्रपती शिवराय पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे निघाले आणि एक खोटा शिवाजी त्या ठिकाणी तयार करण्यात आला, तो शिवा काशीद नावाचा. आणि मग शिवा काशीद हसत हसत तयार झाला. शिवा काशीदाला माहीत होतं की थोड्या वेळामध्ये आपली ओळख पटणार आहे आणि आपण खोटा शिवाजी म्हणून त्या ठिकाणी सिद्ध होणार आहे आणि आपल्या शरीराची खांडोळी त्या ठिकाणी होणार आहे. पण तरीसुद्धा मरण्याचं भाग्य हसत हसत पत्करणाऱ्या हा शिवा काशीद होता. भावना एकच होती, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आणि म्हणून शिवा काशीद त्या ठिकाणी खोटा शिवाजी झाला. आणि शिवा काशीदाचं एक वाक्य आहे की राजे, मी आयुष्यभर शिवा काशीद म्हणून जगलो, पण एक दिवस मला शिवाजी म्हणून मरण्याचं भाग्य लाभणार आहे आणि म्हणून या ठिकाणी मी हसत हसत त्या ठिकाणी मरायला तयार आहे. एवढी आपण हुतीची प्रेरणा होती की राजासाठी मरायला लोक स्वतःहून तयार होते. केवळ छत्रपती शिवराय आणि जिजाऊ माँसाहेब स्वराज्यामध्ये एक भावना निर्माण करू शकले आणि ती म्हणजे कोणती, तर हे राज्य आपलं आहे, हे राज्य माझं आहे, हे केवळ एकट्या शिवबाचं राज्य नाही, हे सर्वांचं राज्य आहे. ही भावना छत्रपती शिवराय निर्माण करू शकले आणि म्हणूनच या ठिकाणी रयत राजाच्या त्या उदात्त कार्यामध्ये हसत हसत सहभागी होत होती. आणि याच्या अगोदर कधी असं झालं नाही. आयत्या पिठावर रेगोटे ओरणारे अनेक राजे आले आणि गेले, त्यांच्या वारसांना त्या राजाला सुद्धा कोणी ओळखत नाही. पण शिवाजी राजांचा या लोकशाहीमध्ये उदय होतो तो याच कारणामुळे. आजही आमच्या लोकशाहीमध्ये अनेक गोरगरीब स्त्रियांच्या आबरू लुटल्या जातात, दिवसा ढवळ्या बलात्कार केला जातो, त्यांचे विनयभंग त्या ठिकाणी केला जातो, पण या लोकशाहीमध्ये त्यांच्या दुःखाला विचारणारं कोणी नाही. आणि म्हणून आजही हा राजा आम्हाला लोकशाहीमध्ये आठवतो, तो आम्हाला एक उदात्त विचार देऊन गेला. पण शिवरायांचे विचार खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये रुजले का, ते भिजले का, ते उगवले का, त्यानुसार आम्ही वागतो का, हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पडतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणि विशाळगडाहून जेव्हा पन्हाळाहून जरा राजे निघाले विशाळगडाकडे जाताना आणि सिद्धजोह राजांना गाठणारच होता, पण त्या घोडखिंडीमध्ये परत 300 बांदल आडवे झाले. बाजीप्रभू देशपांडे सहित हे 300 मावळे आणि बाजीप्रभू देशपांडे परत मरायला तयार झाले. कुणासाठी, तर राजासाठी. हसत हसत मरायला तयार झाले. का, कारण लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा या ठिकाणी जगला पाहिजे, हा माझा राजा जगला पाहिजे. ही भावना त्या काळी त्या सैन्यांमध्ये, मावळ्यांमध्ये आणि अख्ख्या रयतेमध्ये निर्माण करू शकले हे राजे. का, कारण रयतेच्या दुःखाची काळजी घेणारे ते राजे होते. लढाया लढत असताना एखादा सेनापती जर मरण पावला असेल तर स्वतः राजे त्याच्या घरी जाऊन त्या ठिकाणी सांत्वन करायचे, त्याला त्याच्या सर्व कुटुंबाची जबाबदारी स्वीकारायचे. आणि छत्रपती शिवाजी राजांच्या अगोदर जे काही राजे झाले या राजांना त्या युद्धामध्ये कोण मरते काय याची कोणतीही पर्वा नव्हती. आणि म्हणून सर्वसामान्यांच्या दुःखाला हात घालणारे राजे त्यांच्या अगोदर जन्माला आले नव्हते. ते केवळ आपला स्वराज्याच्या सीमा वाढवण्यासाठी जन्माला आले होते. परंतु शिवबा हा एक वेगळा राजा होता. तो वेगळा असण्याचं कारण काय, कारण जिजाऊंनी तशा प्रकारचे संस्कार छत्रपती शिवरायांना दिले होते, संभाजी राजांना दिले होते. आणि म्हणून या स्वराज्याच्या मातीमध्ये अत्यंत शूरवीर अशा प्रकारचे 2 छत्रपती या ठिकाणी या मातेने आम्हाला दिले. या मातेचे विचार आम्ही आज जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आचरणात आणायला पाहिजे. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा सांगितलं होतं की उठा जागे व्हा